आता परवा पवार साहेबांनी चव्हाण सेंटरला एक मीटिंग बोलवली होती मुंबईत. मग तिथं आपले प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, सुप्रियाताई होते, पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते तिथं त्या मीटिंगला आलेले. आणि तिथं आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर तुम्ही सगळे नियुक्त्या करा, जी पदं आता रिकामी आहेत तिथं तुम्ही चांगली लोक नेमा. आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम सुरू केलंय. मी आपले जिल्हा अध्यक्ष महादेवांना कोंढरेंची वेळ घेतली, भारतीताई शेवाळेंची वेळ घेतली, आपले प्रमोदजी आहेत त्यांची, ही सगळ्यांची वेळ घेऊन आज आम्ही हा कार्यक्रम इथं ठेवला. तुम्ही कार्यकर्त्यांची मागणी आहे की 29ला एकत्र पवार आमदार व्हावे, मुख्यमंत्रीपर्यंत देखील इच्छा व्यक्त केली गेली. तुम्ही आधी देखील स्पष्ट केलेलं आहे की पवार विरुद्ध पवार इथून पुढे लढाई होणार नाही. तुम्ही आमदार होणार तरी नाही, पण पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय गॅरंटी आहे? उद्या काही होऊ शकतं. 2029ला युगेंद्र पवार उभा राहणार बारामती विधानसभा मतदारसंघात. उद्या मी तुम्हाला जयदीप सर आधी पण सांगितलेलं आहे की 2029ला अजून 3 वर्ष राहिलेली आहेत. माझं उत्तर काही बदलणार नाहीये. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात. आपण 29ला बघू. तुम्ही 28ला मला विचारा, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. म्हटलं होतं नाही, असं वाटलं होतं. अहो, इथं ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्यांना मोठी मोठी पदं मिळालेली आहेत. त्याच्यामुळं असं ते माझी चुकीची अपेक्षा असू शकते की आपल्यालाही काहीतरी मिळेल, पण तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला. लोकांमध्ये मी जाऊ शकलो, कुठल्याही पदात मी अडकून राहिलो नाही. आणि काही लोक फक्त पदं घेतात पण त्या पदाला न्याय देत नाहीत किंवा ते काम ते करत नाहीत. मला तसं करायचं नव्हतं. त्याच्यामुळे इथं बारामतीकरांसाठी मला जास्त वेळ देता आला. लोकांमध्ये मला जास्त जायची संधी मिळाली आणि ते माझ्यासाठी चांगलंच झालं. नाही, आता आपल्याला लोकांचे सगळे विषय तिथं घ्यावे लागतील. आज तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आज जे नागरिक आहेत हे खूप नाराज आहेत. कांद्याला बाजार नाहीये, लोड शेडिंग 6 ते 10 सुरू आहे. आता 2-2.5 महिने होत आलेत. पाणी आता आपल्याला मिळत नाहीये. जे पाणी मिळत होतं ते पण आता तेवढ्या प्रेशरने आपल्याला मिळत नाहीये. बारामतीमध्ये क्राईम वाढत चाललंय. महिला सुरक्षतेचा प्रश्न आपल्या अख्ख्या राज्यात आहे. असे अनेक मुद्दे आहेत. लोकांची कामं आपण करत आलोय, इथून पुढेही आपण करत राहू. आणि जर आपण ती कामं केली, कुठलीही सत्ता नसून, तर मग लोक आमच्या सोबत येतील. आता तुम्ही कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला की पक्षाचं विलीनीकरण होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. तुम्हाला असं काय वाटलं की कार्यकर्त्यांना हे सांगितलं पाहिजे पक्षाचं विलीनीकरण होणार नाही? कारण कार्यकर्तेच नाही, मी पण संभ्रमात होतो, तुम्ही पण संभ्रमात होता, सगळेच संभ्रमात होते की कधी होतंय नाही होतंय, काय होतंय. पण ते आता होणार नाहीये. आणि आपली भूमिका ही आपण क्लिअर केली पाहिजे. आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब, त्यांनी पण तिथं क्लिअर केलं की असं विलिनीकरण होणार नाही. आणि तो त्यांचा निरोप, तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा, त्याच्यामुळे ते मी बोललो. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पक्ष संघटनेमध्ये निर्माण झाले का, दुरावा निर्माण झाला का, त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले का? नाही, आता काय विलिनीकरण आता होणारच नाहीये. दादा चर्चा होती, ठीक आहे. शेवटी राजकारणात काय होईल कधी होईल सांगता येत नाही. उशीर झालाय तोपर्यंत जे पक्ष संघटन होतं ते विस्कळलेलं आहे, कार्यकर्ते दुरावले असं का वाटतं? थोडे करते पण परत एकदा आपल्या पक्षात आलेत. मला असं वाटत नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कारण आपण अजितदादांसोबत जाणार होतो आणि विलिनीकरण जर झालं असतं तर पवार साहेब असते, हा विश्वास मला आहे.